नमस्कार मोदी जी, थोड़ा सा घबरा गए क्या? नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेविषयी मी चर्चा करणार आहे. ही पत्रकार परिषद इतिहासामध्ये का नोंद होईल या पत्रकार परिषदेची, या विषयावरती मी चर्चा करणार आहे. खरं तर ही जी व्हिडिओ आज आपण बनवत आहे ही व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वी देखील बनवली असती. 2 दिवसापूर्वी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली, मात्र आम्ही 2 दिवस का लावले ही व्हिडिओ बनवणे मागे, त्या मागचं महत्वाचं कारण होतं की राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे सत्य आहे की असत्य आहे हे शहरनामाने पडताळून पाहिले. हे पडताळून पाहिल्यानंतर शहरनामाच्या लक्षात आलं की राहुल गांधी यांच्या आरोपामागे तथ्य आहे. त्यामुळे मित्रांनो आज आम्ही ही व्हिडिओ बनवत आहे. खरं तर ही जी सगळी सुरुवात आहे, राहुल गांधी यांची सुरुवात आहे, ही सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा इलेक्शन किंवा लोकसभा इलेक्शन या इलेक्शन पासूनच राहुल गांधी यांनी ही सुरुवात केली होती. राहुल गांधी तेव्हापासूनच एक निवडणूक आयोगाच्या पाठीमागे लागले होते की त्यांचा पूर्णपणे विश्वास होता की कुठेतरी निवडणूक आयोग चुकीचं काम करते. सुरुवातीला त्यांनी ईव्हीएम विषय विरोध दर्शवला होता किंवा ईव्हीएम चुकीची आहे या विषयावरती राहुल गांधी ठाम होते. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांनी ईव्हीएम ला स्किप करून त्यांनी पूर्ण लक्ष फक्त निवडणूक आयोग यांच्या कामाकडे वळवलं. मित्रांनो, जी महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली त्या महाराष्ट्रामधल्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे प्रबळ पुरावे नव्हते. मात्र ज्या वेळेस बंगलोरमध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या हातामध्ये प्रबळ पुरावे आले. याच पुराव्यांच्या बेसवरती राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भारतातले सर्व पत्रकार उपस्थित होते, महाराष्ट्रातले पत्रकार उपस्थित होते, त्याचबरोबर देशापलीकडचे पत्रकार देखील उपस्थित होते. पत्रकार परिषद घेत असताना राहुल गांधी यांचा कॉन्फिडन्स स्पष्ट दिसत होता. ते जे बोलत होते ते सत्य बोलत होते ही त्यांच्या पर्सनॅलिटीवरून स्पष्ट दिसत होतं. राहुल गांधी यांनी आरोप केले की निवडणूक आयोगाने साधारण 1 लाख वोटची चोरी केलेली आहे असं राहुल गांधी यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. साधारण 1 लाख हा छोटा आकडा नाहीये, तर हा खूप मोठा आकडा आहे. हा राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कशा प्रकारे निवडणूक आयोगाने 1 लाख वोटांचा चुना लावलेला आहे. एकाच व्यक्तीचे 4 कसे वेगवेगळे आयडीज आहेत हे राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्ट दाखवलं. खरं म्हणजे ज्या वेळेस ही सगळी सुरुवात झाली त्यावेळेस राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे ह्या सगळ्या याद्या मागवल्या होत्या. मात्र राहुल गांधी यांना कुठल्याही प्रकारे डिजिटल याद्या दिल्या नव्हत्या. राहुल गांधी यांना ज्या याद्या दिल्या होत्या या सगळ्या याद्या या फिजिकल फॉर्म मध्ये होत्या. म्हणजे साधारण 7 फूट उंच असे 1 नाही 2 नाही तर 3 ढिगारे राहुल गांधी यांना दिले होते. आणि त्यामध्ये काही चुकीचं आहे हे राहुल गांधी यांना वैयक्तिक शोधायला लागलं होतं. हा ठीक आहे, राहुल गांधी यांनी तेही स्वीकारलं आणि 6 महिने परिश्रम करून त्यांनी शेवटी हा जो सगळा प्रकार आहे तो स्पष्टपणे जनतेच्या समोर आणला, देशाच्या समोर आणला. आणि त्यामध्ये क्लिअरली स्पष्ट दिसत होतं की निवडणूक आयोगाने 1 लाखापेक्षा जास्त वोट्स हे कशा प्रकारे वोटर्स चुकीचे बनवले आणि यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे असं आम्हाला वाटतं. ही व्हिडिओ राहुल गांधी यांच्या सपोर्टसाठी नाही, तर ही व्हिडिओ सत्यता दाखवण्यासाठी होती. शहरनामा नेहमी सत्य दाखवण्याचा प्रयत्न करेल, तो सत्य कुठल्याही पक्षाचा असू दे. शहरनामा ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न करेल, जनतेचा आवाज होण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.